हॅलो माय डियर स्टुडंट, स्वागत विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओ सेक्शन मध्ये. इन दी लास्ट व्हिडिओ सेक्शन we were discussing about the concept related to the operon, आणि आपण काही जीन्सचे जसे रेग्युलेशन्स असतात एक्सप्रेशनचे, तर त्या जीन एक्सप्रेशनच्या रेग्युलेशन संदर्भामध्ये आपण चर्चा केलेली. In today's video lecture, we are going to discussing about the operon concept. हे operon concept काय आहे याबद्दलची आपण आता चर्चा करणार आहोत. ठीक आहे बेटा, लेट्स स्टार्ट टू डिस्कस अबाउट इट. आता ओपेरॉन काय आहे हे विद्यमान स्टेट बोर्डच्या बुक मध्ये त्याची डेफिनेशन नाही दिलेली. ठीक है बेटा, काय बघू त्याची आपण चर्चा करू. चलो तो निकलते हैं आगे. आता हा जो ओपेरॉन कन्सेप्ट आहे, इट इज अ ट्रान्सक्रिप्शनल कंट्रोल मेकॅनिझम ऑफ जीन रेग्युलेशन. समजून घ्या, इन द प्रीवियस लाईव्ह व्हिडिओ सेक्शन मध्ये किंवा लाईव्ह क्लास मध्ये आपण समजून घेतलेला आहे ट्रान्सक्रिप्शनचं कंट्रोल मेकॅनिझम आहे. ट्रान्सक्रिप्शनचं कंट्रोल मेकॅनिझम. आता प्रेझेंटली यू आर नॉट एबल टू अंडरस्टँड द मीनिंग ऑफ दिस स्टेटमेंट इनिशियली. का तर वी आर स्टिल नॉट रीच्ड एक्झॅक्ट वेअर द एक्सप्लेनेशन इज टेक्स प्लेस. जिथे एक्सप्लेनेशन होणार आहे तिथपर्यंत आपण पोहोचलेलो नाहीये, म्हणून वी जस्ट नीड टू वेट अँड वॉच फॉर सम टाइम. ट्रान्सक्रिप्शनचं कंट्रोल मेकॅनिझम आहे जीनच्या रेग्युलेशनचं. यानंतर सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. ओके, बघू. सर्वात अगोदर याला एक्सप्लेन कुणी केलेलं आहे? फ्रँकोइस जेकब अँड जॅक्स मोनॉड या शास्त्रज्ञांनी 1961 ला एक्सप्लेन केलेलं आहे दॅट मेटाबॉलिक पाथवे आर रेग्युलेटेड ॲज अ युनिट. हा मेटाबॉलिक पाथवे आहे. मेटाबॉलिक मीन्स माहिती आहे तुम्हाला की इथे एका सबस्ट्रेटचं मेटाबॉलिझम होणार आहे, एका फूड पार्टिकलचं, फूड मटेरियलचं मेटाबॉलिझम होणार आहे. मग हे जे मेटाबॉलिझम आहे, ते मेटाबॉलिझम करण्यासाठी आपल्याला एक पाथवे गरजेचा आहे, एक मार्ग गरजेचा आहे. आणि तो मार्ग किंवा तो पाथवे जो आहे तो एका युनिट कडून रेग्युलेट केला जातो. काय कळलं ह्या 2-3 ओळीमध्ये? हे कळलं की जीनच्या रेग्युलेशनच्या कंट्रोल मेकॅनिझमचा एक आपल्याला भाग बघायचा आहे. हा भाग फ्रँकोइस जॅकब आणि जॅक्स मोनॉड यांनी 1961 ला एक्सप्लेन केलेला आहे. आणि त्यात त्यांनी सांगितलेलं आहे की मेटाबॉलिक पाथवे जो आहे, मेटाबॉलिझम होण्याचा जो काही मार्ग आहे, क्रम आहे, तो रेग्युलेट केला जातो एका युनिटने. आणि तो युनिट कोणता आहे, कुणामध्ये आहे, त्याबद्दल आपण चर्चा करू. ठीक आहे बेटा, आय होप हे सगळं कळतच असेल. फॉर एक्झाम्पल, ई कोलाई, when lactose sugar is provided to the culture medium. Suppose that E. coli is the bacterium, is grows somewhere, and we provide the culture medium for that bacteria is lactose. So initially we need to understand here the normal source of energy for the bacteria is the glucose. But unfortunately glucose is not present there, and we provide lactose instead of the glucose. आता बॅक्टेरियाला ग्लुकोज पाहिजे असतो, नॉर्मल सोर्स ऑफ एनर्जी, पण ग्लुकोज नाही आहे. सो वी नीड टू प्रोव्हाइड अदर टाइप ऑफ द शुगर ॲज अ सोर्स ऑफ एनर्जी फॉर द बॅक्टेरिया. अँड दॅट अदर टाइप ऑफ द सोर्स इज नथिंग बट द लॅक्टोज. लॅक्टोज ही ग्लुकोज आहे, लॅक्टोज ही एक काय आहे बेटा? तर लॅक्टोज ही एक कार्बोहायड्रेटच आहे ना, एक शुगर आहे. ते आपण कुणाला देणार? त्या बॅक्टेरियाला. त्याचा नॉर्मल सोर्स काय?
त्याचा नॉर्मल सोर्स आहे ग्लुकोज, पण आपण काय देतोय? लॅक्टोज. मग लॅक्टोजला तो मेटाबोलाइज करेल ना. तर हेच मेकॅनिझम आपल्याला शिकायचं आहे की काय चेंजेस होतात. ठीक आहे बेटा, चलो. द सेल इंड्युसेस द प्रोडक्शन ऑफ 3 एन्झाईम. आता नॉर्मली काय आहे, ती जी बॅक्टेरियल सेल आहे ई कोलाय, ती 3 एन्झाईम तयार करेल फॉर द मेटाबॉलिझम ऑफ धिस लॅक्टोज. लॅक्टोजच्या मेटाबॉलिझम साठी 3 एन्झाईम तयार करतील. राईट नाउ द क्वेश्चन शुड बी रेज्ड इन युअर माइंड अबाउट द ग्लुकोज. when E. coli feeding and or used the glucose as a source of energy, at that time there is a no need of production of 3 enzyme. ज्यावेळेस बॅक्टेरिया ग्लुकोज वापरतो तर 3 एन्झाईम तयार करायची गरज नाही. पण ग्लुकोज नसेल, त्याला लॅक्टोज वापरायचं आहे, तर फॉर दॅट द सेल और द बॅक्टेरिया need to produce 3 enzyme for the digestion of lactose. आलाय बेटा लक्षामध्ये? आता तुमचा तो बी एक कन्फ्युजन मी दूर केलाय की ग्लुकोज यूज करत असेल तर गरज नाही, पण लॅक्टोज यूज करत असेल तर 3 एन्झाईम गरज आहे. नाउ वी जस्ट ट्राय टू अंडरस्टँड विच आर दीज 3 एन्झाईम्स. ते 3 एन्झाईम कोणते आहेत? पहिलं, बीटा गॅलेक्टोसाइडेज. हा कशासाठी गरजेचा आहे? व्हॉट इज द फंक्शन ऑफ दॅट बीटा गॅलेक्टोसाइडेज? हा बीटा गॅलेक्टोसाइडेज डायजेस्ट करतो लॅक्टोजला इनटू गॅलेक्टोज अँड ग्लुकोज. आता डायजेस्ट म्हणण्यापेक्षा आपण प्रिव्हियस लाईव्ह सेक्शन मध्ये बघितलेलं आहे की त्या ठिकाणी त्याचं डायजेशनच्या ऐवजी आपण हायड्रोलायसिस असा शब्द प्रयोग केलेला बघतो. हायड्रोलायसिस, ठीक आहे. बीटा गॅलेक्टोसाइडेज इज द एन्झाईम produced by the E. coli and it function for the digestion or hydrolysis of lactose into the galactose and glucose. Okay. Now second, beta galactosidase किंवा साइड परमिएज. दुसरा आहे परमिएज. काय करतो हा? परमी हा शब्द दिसायला लागलाय म्हणून कदाचित परमिटशी आहे का? हो आहे. इट परमिट्स the lactose molecule enter into the cell. लॅक्टोजचा जो मॉलिक्यूल आहे त्या मॉलिक्यूलला बॅक्टेरियाच्या सेल मध्ये एंट्री करायची आहे. तर at that time there is a need of enzyme and that enzyme is a beta galactoside permease and that enzyme can permit the lactose molecule to enter into the cell. मग ते त्याच्या परमिशनने ती सेल मध्ये लॅक्टोज मॉलिक्यूल येईल. ठीक आहे. तिसरा एन्झाईम आहे ट्रान्स ऍसिटायलेज. आता ट्रान्स ऍसिटायलेज म्हणजे काय? तो ऍसिटिल ग्रुपला ट्रान्सफर करतो. द एन्झाईम नॉर्मली रिस्पॉन्सिबल फॉर द ट्रान्सफर ऑफ ऍसिटिल ग्रुप ऍड करतो तो. तर त्याला आपण बीटा गॅलेक्टोसाइड असं सुद्धा म्हणू शकतो की तो ऍसिटिल ट्रान्सफरेज आहे त्याचं नाव. ठीक आहे बेटा, पुढे काय काम आहे याचं? Transfer the N-acetyl group from the acetyl coenzyme A. Acetyl coenzyme A कडून acetyl ग्रुप जो आहे तो ट्रान्सफर करायचा आणि तो द्यायचा आहे गॅलेक्टोसाइडला. हा थोडा वेगळा वाटत असेल ना? डेफिनेटली बेटा, गरज नाहीये वेगळं वाटण्याची. छान लिहिलेलं आहे. ट्रान्स ऍसिटिल जो काही ग्रुप आहे तो ट्रान्सफर करायचा कुणाकडून कुणाकडे? ऍसिटिल कोएन्झाईम ए कडून गॅलेक्टोसाइड कडे द्यायचा. तर हे 3 एन्झाईम हे काम करतात. 3 म्हणण्यापेक्षा शेवटचा एन्झाईम. ठीक आहे बेटा, चलो. सिंथेसिस ऑफ दीज 3 एन्झाईम इज कंट्रोल्ड बाय लॉंग सेगमेंट ऑफ द डीएनए नोन एज ओपेरॉन. आता इथं ओपेरॉनची डेफिनेशन अशी दिलेली आहे. हाऊ मेनी एन्झाईम्स आर नेसेसरी फॉर द डायजेशन और फॉर द लॅक्टोज? लॅक्टोजच्या साठी 3 एन्झाईम गरजेचे आहेत. बीटा गॅलेक्टोसाइड आहे, बीटा परमिएज आहे आणि ट्रान्स ऍसिटायलेज आहे. तर ऑल दीज 3 एन्झाईम्स आर कंट्रोल्ड बाय, ह्यांचं सिंथेसिस कोण कंट्रोल करतं?
ते एक लॉंग सेगमेंट ऑफ द डीएनए कंट्रोल करतो, त्याला ओपेरॉन असे म्हणतात. माय डिअर स्टुडंट, ओल्ड जे पुस्तक होतं बायोलॉजीचं लास्ट इयरला, त्याच्या अगोदरच्या वर्षामध्ये, तर दॅट बुक सजेस्ट दॅट, की ते बुक सजेस्ट करत होतं डेफिनेशन ओपेरॉनची. लिहून घ्या आपल्याकडे जर पेन असेल तर, क्लस्टर ऑफ जीन हॅव्हिंग रिलेटेड फंक्शन. काय की हे आहे एक जीनचं क्लस्टर आहे. क्लस्टर यानी ग्रुप, जीनचा ग्रुप आहे जो सिमिलर फंक्शन करतो, रिलेटेड टू दी सिमिलर फंक्शन. सपोज दॅट माझ्याकडे 4 जीन आहेत. क्लस्टर यानी ग्रुप ए बी सी डी 4. ए न जो प्रोडक्ट दिला त्या ए प्रोडक्ट मुळे बी ऍक्टिव्हेट झाला, बी ने जो प्रोडक्ट दिला त्या प्रोडक्ट मुळे सी ऍक्टिव्हेट झाला, आणि सी ने जो प्रोडक्ट दिला त्यामुळे डी ऍक्टिव्हेट झाला. These are the 4 genes having similar function. कारण ए च्या प्रोडक्ट मुळे बी, बी च्या प्रोडक्ट मुळे सी, सी च्या प्रोडक्ट मुळे डी ऍक्टिव्हेट झाला. तर ह्याला ओपेरॉन म्हणा असं काही पुस्तकामध्ये दिलेलं आहे. ओके बेटा, क्लस्टर ऑफ जीन हॅव्हिंग रिलेटेड फंक्शन, एवढंच लक्षात ठेवायचं. चलो ठीक आहे. इथं काय दिलेलं आहे की जे 3 एन्झाइम्स आहेत त्यांची नावं पण माहिती आहेत, ते त्याचं सिंथेसिस कंट्रोल करणारा लॉंग सेगमेंट ऑफ द डीएनए आहे. अँड वी कॉल दॅट लॉंग सेगमेंट ऑफ द डीएनए इज अ ओपेरॉन. ओपेरॉन आता कळला, त्याला मराठीत काय म्हणतात नाही माहिती, पण ओपेरॉन तुम्ही असं समजून घ्या की एक लॉंग सेगमेंट ऑफ द डीएनए आहे विच कंट्रोल द सिंथेसिस ऑफ 3 एन्झाइम. संपला एक. आणि दुसरी पण डेफिनेशन, कारण जी मी एका पुस्तकातली डेफिनेशन सांगतोय ती 10 वर्ष स्वीकारली गेली. इफ एनिथिंग इज रॉंग देअर देन दॅट डेफिनेशन शुड बी रिमूव्ड फ्रॉम दॅट बुक ना. म्हणजे ती सगळ्यांनी ऍक्सेप्ट केलेली होती, तो वी नीड टू ऑल्सो कीप दॅट डेफिनेशन इन अवर माइंड ऑल्सो. ठीक आहे. पुढे, इट कन्सिस्ट ऑफ ऑपरेटर साइट ओ, त्याच्यानंतर 3 स्ट्रक्चरल जीन्स झेड वाय ए. ठीक आहे बेटा. लाईक ओपेरॉन मध्ये 3 गोष्टी असतात. एक सांगितलेलं आहे आम्हाला की ऑपरेटर रिजन ओ, त्याच्यानंतर असतं बेटा पी आणि प्रमोटर. आलं लक्षामध्ये? त्याच्या अगोदर असतो एक जीन ज्याला रेग्युलेटरी जीन म्हणतो आय. तर हे आपण थोडंसं आता डिटेल मध्ये बघत जाऊ पुढे. दी ऍक्शन ऑफ स्ट्रक्चरल जीन इज रेग्युलेटेड बाय ऑपरेटर साइट. आता स्ट्रक्चरल जीन कोणते? झेड वाय ए. झेड वाय ए हे कोण आहेत? स्ट्रक्चरल जीन आहेत. मग यांचं जे काही ऍक्शन आहे that action is regulated by the operator site with the help of repressor protein. बघा मुलांनो आणि मुलींनो, हे वाक्य परत एकदा आपल्या सर्वांसाठी. मी काय बोललो की we have one set of the structural gene in which 3 genes are present. आमच्याकडे एक जनुकांचा संच आहे. त्या जनुकाच्या संचामध्ये माय डिअर स्टुडंट 3 जीन्स आहेत झेड वाय ए. ओके ना. मग हे जे जीन्स आहेत ना, तर हे जे जीन्स आहे यांची काहीतरी ऍक्शन असेल ना. आहे. काय ऍक्शन आहे? काय नाही बेटा, फॉर्मेशन ऑफ डिफरंट टाइप ऑफ दी एन्झाइम्स आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या एन्झाइमचं फॉर्मेशन करणं हे ह्यांच्याकडे काम आहे. लक्षात येते ना? ओके. मग हे कोण ऑपरेट करतं किंवा रेग्युलेट करतं? तर ऑपरेटर रिजन रेग्युलेट करत असतो आणि त्याला मदत करतो रिप्रेसर प्रोटीन. कोण मदत करतो? रिप्रेसर प्रोटीन. Right now you don't have the knowledge about the operator and the repressor protein. ओके ना? समजलो ना मी पण, तुम्ही पण तुमच्याकडे आता सध्या ऑपरेटर आणि रिप्रेसर प्रोटीन बद्दलची माहिती नाही. पण लक्षात तर घेऊ, पुढे तर जायचंय. पुढे गेल्यावर कन्सेप्ट क्लिअर. चला, रिप्रेसर प्रोटीन काय आहे? रिप्रेसर प्रोटीन, आता रिप्रेसर म्हणजे चव्हाण सर काय? असा प्रोटीन जो एखादी ऍक्शन स्टॉप करतो. असा प्रोटीन जो एखादी ऍक्शन स्टॉप करतो.
कुठली बी ऍक्शन स्टॉप करणाऱ्या प्रोटीनला रिप्रेस करतो, रिप्रेस स्टॉप करतो. द रिप्रेसर प्रोटीन प्रोड्युस्ड बाय द ऍक्शन ऑफ जीन आय इनहिबिटर नोन एज रेग्युलेटर जीन. आता हा रिप्रेसर प्रोटीन चव्हाण सर इथे कुठून आला, ह्यांना कुणी तयार केलं? तर दिस रिप्रेसर प्रोटीन इज प्रोड्युस्ड बाय द ऍक्शन ऑफ जीन आय, स्पेशली नोन एज, त्याला आपण रेग्युलेटरी जीन म्हणतो किंवा रेग्युलेटर जीन म्हणतो. दॅट रेग्युलेटर जीन कॅन प्रोड्यूस द रिप्रेसर प्रोटीन अँड दॅट रिप्रेसर प्रोटीन काय करतो तो, तर मदत करतो ऑपरेटरला कशासाठी, तर स्ट्रक्चरल जीनच्या ऍक्शनसाठी. स्ट्रक्चरल जीनचे ऍक्शन काय, 3 एन्झाईम तयार करणं, मान्य ना? मग ती एक ऍक्शन आहे ना, हो. तिला कोणीतरी रेग्युलेट करायला पाहिजे ना, हो. कोण रेग्युलेट करतं, ऑपरेटर. मग हे ऑपरेटरला मदत कोण करतं, रिप्रेसर प्रोटीन. चलो, द जीन एक्सप्रेशन डिपेंड ऑन द वेदर ऑपरेटर इज स्विच्ड ऑफ और स्विच्ड ऑन. आता माय डिअर स्टुडंट, हे जे जीन एक्सप्रेशन जे आहे, जीन एक्सप्रेशन, आता जीनचं एक्सप्रेशन म्हणजे काय असतं बेटा, आपण लास्ट व्हिडिओ ऑडिओ आपल्या याच्या सेक्शन मध्ये शिकलेलं आपण, लाईव्ह सेक्शन मध्ये, की हे नेमकं काय आहे. तर जीन एक्सप्रेशन म्हणजे जीनचे प्रोडक्ट बनतात, जीन पासून प्रोडक्ट बनणं. तर माय डिअर स्टुडंट, जीन एक्सप्रेशन कशावर डिपेंड आहे, तर जीन एक्सप्रेशन इज टोटली डिपेंडिंग अपॉन द ऑपरेटर रिजन प्रेझेंट ऑन दॅट लॉंग सेगमेंट ऑफ द डीएनए. डीएनएच्या लॉंग सेगमेंटवर म्हणजे ओपेरॉनवर जो ऑपरेटर प्रेझेंट असतो त्यावर जीनचं एक्सप्रेशन डिपेंड आहे. आणि तो जो काही आपला ऑपरेटर आहे तो स्विच ऑफ आहे का स्विच ऑन आहे त्यावर आहे. नुसत्या ऑपरेटरवर नव्हे, तर तो ऑपरेटर स्विच ऑफ आहे का स्विच ऑन आहे, चालू आहे का बंद आहे, कळतंय? लक्षात राहू द्या. पुढे, इफ द ऑपरेटर स्विच ऑन असेल, ऑपरेटर स्विच ऑन असेल, चालू असेल, 3 एन्झाईम ZYA, 3 जीन्स ZYA आर ट्रान्सक्राइब्ड, म्हणजे त्यांचं ट्रान्सक्राइब होतं. कोणते, स्ट्रक्चरल जीन ZYA यांचं ट्रान्सक्रिप्शन होतं, म्हणजे त्यांच्यापासून आरएनए बनतो, आरएनए बनतो. आणि त्यांना एक एन्झाईम पाहिजे असतो ह्या प्रोसेससाठी, आणि तो प्रोसेससाठीचा एन्झाईम आहे आरएनए पॉलिमरेज इनटू अ सिंगल एमआरएनए. ओके बेटा, ZYA हे 3 जर ट्रान्सक्राइब झाले, एक गोष्ट लक्षात घ्या, ह्या चॅप्टर मध्ये ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस झाली की आरएनए तयार झाला असं समजायचं. आणि त्या प्रोसेससाठी जो एन्झाईम आहे तो कॉमन एन्झाईम आरएनए पॉलिमरेज. जर ऑपरेटर स्विच ऑन असेल, आत्ताच आपण म्हणलो की द जीन एक्सप्रेशन डिपेंड्स ऑन, कशावर डिपेंड आहे ती, की ऑपरेटर स्विच ऑन आहे की स्विच ऑफ आहे. जर स्विच ऑन असेल, स्विच ऑन असेल, तर 3 एन्झाईम 3 जीन्स ज्यांचं नाव आहे ZYA हे ट्रान्सक्राइब होतात आणि यांना आरएनए पॉलिमरेज ट्रान्सक्राइब करतो आणि सिंगल एमआरएनए तयार होतो. इच स्ट्रक्चरल जीन इज जनरली नोन ॲज अ सिस्ट्रॉन. आता आपल्याकडे स्ट्रक्चरल जीन 3 आहेत, तर मग त्या प्रत्येकाला आपण म्हणायचं सिस्ट्रॉन, फंक्शनल युनिट ऑफ डीएनए. डीएनएचा फंक्शनल युनिट, सिस्ट्रॉन इज द फंक्शनल युनिट. सिस्ट्रॉन कोण आहे, फंक्शनल युनिट आहे. द ट्रान्सक्राइब्ड लॉंग एमआरएनए कव्हरिंग व्हेरियस सिस्ट्रॉन इज कॉल्ड एज अ पॉलिसिस्ट्रॉनिक. बघा, आता हे ट्रान्सक्राइब झालेला जो लॉंग एमआरएनए आहे, लॉंग ट्रान्सक्राइब झालेला एमआरएनए कुणापासून, डीएनए पासून तयार झाला एमआरएनए. मग तो लॉंग एमआरएनए आहे आमच्याकडे, तर त्याला कव्हर केले खूप सिस्ट्रॉनने. मग एक सिस्ट्रॉन असेल तर मोनो, 2 असेल तर बाय, ट्राय, टेट्रा, पॉली, तर लार्ज नंबर ऑफ द सिस्ट्रॉन्स आहे, त्याचा अर्थ पॉलिसिस्ट्रॉनिक आहे. ठीक आहे बेटा, कळलं असेल आपल्याला. आता आकृती सहित बी समजून घ्यायचे. स्विचिंग ऑन और द स्विचिंग ऑफ द ऑपरेटर इज अचीव्ड बाय द प्रोटीन कॉल्ड एज अ रिप्रेसर. माहिती आहे ना बेटा, आत्ताच आपण म्हणलो की स्विच ऑफ, प्रमोटर हा स्विच ऑफ असणं आणि स्विच ऑन असणं is depending upon the protein, that protein produced by regulatory gene. Regulatory gene ने जो प्रोटीन तयार केलाय, that protein can decide the switch off nature and switch on nature of that operator. म्हणून ऑपरेटरनं हे करणं अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे बेटा, काय होतं पुढे बघू.
when this protein attached to the operator, आता तो प्रोटीन तयार कोणी केला? रेग्युलेटरी जीन न तयार केलेला आहे. दॅट प्रोटीन प्रोड्युस्ड बाय दी रेग्युलेटरी जीन. ठीक आहे. तर काय म्हणत होतो आपण की आपण सांगत होतो की प्रोटीन जो आहे जो तयार केलेला रेग्युलेटरी जीनने तो अटॅच्ड होतो ऑपरेटर रिजनला. दाखवतो फिगर मध्ये एकदम क्लिअर दाखवतो. आणि तो काय करतो बेटा, तो ब्लॉक करून टाकतो. अटॅच झाल्यामुळे ऑपरेटर रिजन ब्लॉक होतो. ऑपरेटर रिजन ब्लॉक झाल्यामुळे आरएनए पॉलिमरेज सुद्धा ब्लॉक होतो. अँड मग काय होतं, स्विच ऑफ करून टाकलं जातं आणि स्ट्रक्चरल जीन जे आहेत ते एक्सप्रेस होत नाहीत. कुणामुळे? प्रोटीनमुळे. आता ही जी सगळी समरी आहे ती सगळी समरी मी तुम्हाला एका मिनिटाच्या आत सांगतो बेटा, नीट लक्षात घ्या. हे बघा, आपल्या राईट साइडला एक आकृती आहे छान अशी. इथं रेग्युलेटरी जीन दिसतो बेटा. यस, दॅट रेग्युलेटरी जीनचं इथं खाली नाव ट्रान्सक्रिप्शन दिसतं. यस, when the regulatory gene undergoes the transcription, then there is a formation of repressor mRNA. Here the mRNA is formed. When this mRNA undergoes the translation, आणि त्या mRNA चं ट्रान्सलेशन झालं की माय डिअर स्टुडंट इथं रिप्रेसर प्रोटीन तयार झाला. अँड दॅट रिप्रेसर प्रोटीन डायरेक्टली अटॅच टू द ऑपरेटर रिजन. हे बघा इथं ऑपरेटर. हा बरोबर आहे सर, बरोबर आहे सर, बरोबर आहे सर. वन्स अगेन रेग्युलेटरी जीन आहे. यस, रेग्युलेटरी जीनचं ट्रान्सक्रिप्शन झालं. यस, mRNA प्रोड्यूस झाला. यस, mRNAचं ट्रान्सलेशन झालं, प्रोटीन तयार झाला रिप्रेसर. and that repressor protein is blocked and attached to the operator region. आणि मग त्याच्या पुढचा जो भाग आहे स्ट्रक्चरल जीनचा, एक ZYA, हे स्ट्रक्चरल जीन ट्रान्सक्रिप्शन होत नाहीत, म्हणजे ते एक्सप्रेस होतच नाही. किती छान. एक वाक्य आठवतं काय, की स्विच ऑन अँड स्विच ऑफ is process depending upon the repressor protein or the protein produced by the regulatory gene I. रेग्युलेटरी जीन न तयार केलेल्या प्रोटीन मुळेच ऑपरेटर रिजन पुढचे ट्रान्सक्रिप्शन करतो. आणि ऑपरेटर रिजन जर म्हणजे ब्लॉक झाला तर नो ट्रान्सक्रिप्शन, पुढे ट्रान्सक्रिप्शन स्ट्रक्चरल जीनचं होणार नाही. आणि ऑपरेटर रिजन जर बाउंड किंवा ब्लॉक नाही झाला तो प्रोटीन हटवायचा आपल्याला. आता पुढच्या भागामध्ये बघू लॅक ओपेरॉन मध्ये एक्झॅक्ट काय आहे त्याची चर्चा पण करू बेटा. चलो, आता आपल्याला बघायचं लॅक ओपेरॉनची चर्चा करायची आहे. काय आहे लॅक ओपेरॉन मध्ये बघू. लॅक ओपेरॉन, लॅक्टोज ओपेरॉन और द लॅक ओपेरॉन ऑफ ई कोलाई इज इंड्युसिबल ओपेरॉन. आता आपल्याला सांगायचे की बेटा ओपेरॉन हे दोन प्रकारचे आहेत. आपल्याला मी पेन आणि वही घेऊन बसण्यासाठी सांगितलं होतं मुलांना आणि मुलींनो, लक्षात घ्या की देर इज अ टू टाइप ऑफ ओपेरॉन इज प्रेझेंट. एक आहे ज्याला इंड्युसर म्हणतो. इंड्युसर हा लॅक ओपेरॉन जो आहे तो इंड्युसर टाइप ऑफ ओपेरॉन आहे. एमसीक्यू साठी नीट लक्षात ठेवा. आणि दुसरा एक असतो रिप्रेसर ओपेरॉन, आणि तो रिप्रेसर ओपेरॉन हा ट्रिप्टोफॅन ओपेरॉन आहे. ट्रिप्टोफॅन यायले लक्षामध्ये बेटा, ट्रिप्टोफॅन. चलो, आता हे जे स्ट्रक्चरल जीन आहेत, हे स्ट्रक्चरल जीन आहेत. लॅक ओपेरॉन मध्ये 3 जीन आहेत. स्ट्रक्चरल जे जीन आहेत ते लॅक ओपेरॉन मध्ये 3 आहेत. हाऊ मेनी नंबर ऑफ द जीन्स आर इन्वॉल्व इन द लॅक ओपेरॉन? 3. अँड लॅक ओपेरॉन टेक्स प्लेस इन द ई कोलाई. ठीक आहे बेटा. दुसरं 5 स्ट्रक्चरल जीन आहेत. 5 स्ट्रक्चरल जीन. आता इथे 3 स्ट्रक्चरल होते ZYA, तसे 5 स्ट्रक्चरल जीन असतात ट्रिप्टोफॅन ओपेरॉन मध्ये. आणि ट्रिप्टोफॅन ओपेरॉन ऑल्सो टेक्स प्लेस इन ई कोलाई. ई कोलाई. आणि त्याच्यानंतर 9 स्ट्रक्चरल जीन असतात. 9 स्ट्रक्चरल जीन असतात. दीज 9 स्ट्रक्चरल जीन्स आर प्रेझेंट इन दी हिस्टिडीन ओपेरॉन. त्याला आपण हिस्टिडीन ओपेरॉन म्हणतो.
अँड दॅट ओपेरॉन मेकॅनिझम इज ऑकर इन, ते ओपेरॉन मेकॅनिझम जे आहे ते कुणामध्ये आढळतं, तर ते साल्मोनेला टायफी किंवा साल्मोनेला टायफीम्युरियम, म्हणजे मुलांनो आणि मुलींनो टायफॉइड नावाचा जो डिसीज आहे, त्या टायफॉइड नावाचा हा पॅथोजन आहे, त्या पॅथोजन मध्ये हिस्टिडिन टाइप ऑफ ओपेरॉन आपल्याला झालेलं दिसतं, ज्याच्यामध्ये मुलांनो मुलींनो 9 स्ट्रक्चरल जीन्स प्रेझेंट असतात. ओके बेटा, सफिशियंट आहे, लिहून घेतली असं. तर आपल्याला लॅक्टोज ओपेरॉन हे होतं कुणामध्ये, बॅक्टेरियामध्ये होतं, इकोलाय मध्ये, त्यातल्या त्यात ते इंड्युसिबल टाईप आहे. इंड्युसिबल म्हणजे इंड्यूस होतात म्हणून प्रवृत्त. The operon is switched on when the chemical inducer lactose is present in the medium. आता हे समजून घेण्यासाठी 2 मीडियम गरजेचे आहेत आपल्याला. असं मीडियम जिथं ग्लुकोज जास्त आहे आणि लॅक्टोज कमी आहे, आणि असं एक मीडियम पाहिजे जिथं लॅक्टोज जास्त आहे ग्लुकोज कमी आहे. लॅक्टोजला आम्ही इंड्युसर म्हणायला लागलो, लक्षात घ्या, लॅक्टोज इज द इंड्युसर. ओके बेटा, चलो. द ओपेरॉन हा जो स्विच ऑन होतो व्हेन द केमिकल इंड्युसर, ज्याचं नाव आहे लॅक्टोज, प्रेझेंट इन द मीडियम. ओके. लॅक ओपेरॉन कन्सिस्ट ऑफ फॉलोइंग कंपोनंट. लॅक ओपेरॉन मध्ये तुम्हाला खालील कंपोनंट दिसून येतात. पहिला जो रेग्युलेटरी जीन आहे त्याला आपण रिप्रेसर जीन सुद्धा म्हणतो बेटा. दुसरा प्रमोटर जीन आहे. तिसरा ऑपरेटर जीन आहे. चौथा स्ट्रक्चरल जीन आहे. काही पुस्तकामध्ये स्ट्रक्चरल जीन झडवाई अशा नावाने दर्शवले, ते आपल्याला लक्षात घ्यायचं. आणि पाचवा घटक आहे माय डिअर स्टुडंट, इंड्युसर. इट इज नॉट अ कॉम्पोनंट ऑफ ओपेरॉन. इंड्युसर हा कॉम्पोनंट ओपेरॉन नाही, कारण तो एक मीडियम मध्ये प्रेझेंट असलेला सोर्स ऑफ एनर्जी फॉर द बॅक्टेरिया आहे, म्हणून इट नेव्हर कन्सिडर्ड ॲज द component of the operon. म्हणून 4 important type of the components are present here. The first one is a regulatory gene. आता हे सगळं आपल्याला आकृतीमध्ये बघायचं आहे. बघा बेटा, इथे दिसतं आकृतीत आपल्या उजव्या साईडला बघा, रेग्युलेटरी जीन आहे सर, दिसला. नंबर 2 प्रमोटर सुद्धा आहे, हो सर दिसला. नंबर 3 ही इथं ऑपरेटर दिसतोय बेटा, ऑपरेटर हा फिकट लाईट कलर ब्ल्यू, स्काय ब्ल्यू कलरचा ऑपरेटर आहे. तिसरं. चौथं स्ट्रक्चरल जीन आहे बेटा, यस, 1 2 3 ZYA. ओके, तर दीज आर द 4 इम्पॉर्टंट टाइप ऑफ द कंपोनंट ऑफ लॅक ओपेरॉन. आता बघू त्याचं काय काय आहे, सगळ्यांची डिटेल मध्ये माहिती घेऊ. पहिला आहे रेग्युलेटरी जीन किंवा रेग्युलेटर जीन. दिस जीन कंट्रोल द ऑपरेटर जीन. बरोबर आहे ना बेटा. रेग्युलेटर जीन जो आहे, जो रिप्रेसर प्रोटीन तयार करतो, and that protein can control the activity of operator gene. आताच बोललोय आपण त्याच्याबद्दल. म्हणून रेग्युलेटर जीन काय आहे, रेग्युलेटर जीन कंट्रोल द ऑपरेटर जीन इन कोऑपरेशन विथ द इंड्युसर, इंड्युसरच्या मदतीने प्रेझेंट इन द सायटोप्लाझम. ओके बेटा. आता सायटोप्लाझम मध्ये इंड्युसर कोणता आहे, लॅक्टोज आहे ना. आताच आपण बोललो की लॅक्टोज इज द नॉट कॉम्पोनंट ऑफ कशाचा, ऑपेरॉनचा, but it must still present in the cytoplasm and it is a lactose. Okay, with the help of lactose the regulatory gene can control the operator gene. Regulatory gene lactose च्या मदत, इंड्युसर च्या मदतीने कंट्रोल करतो. रेग्युलेटरी जीन प्रोसीड द प्रमोटर जीन. आता रेग्युलेटरी जीन जो आहे तो प्रिसीड करतो बेटा प्रमोटर जीनला, म्हणजे त्याच्या पुढच्या भागामध्ये आहे. हे बघून घे, तर रेग्युलेटरी जीन, प्रमोटर जीन. रेग्युलेटरी जीन संपला की त्याच्यानंतर हे बघा बेटा, इथं उजव्या साईडला बघा आकृती, प्रमोटर रिजन येतो माय डिअर स्टुडंट. दिसत असेल आपल्याला आकृती, क्लिअरली लक्षात ठेवा. चलो. इट मे नॉट बी इमिडिएटली ऍडजस्टंट टू द ऑपरेटर जीन. मग तो तात्काळ ऑपरेटर जीनला सलग आहे का बघा बरं, ऍडजस्टंट आहे का, नाही ना. हे बघा, रेग्युलेटरी जीन, त्याच्यानंतर प्रमोटर आणि त्याच्यानंतर ऑपरेटर. म्हणजे वाक्यामध्ये काय म्हणलंय, वाक्य असं म्हणतं की इट मे नॉट बी प्रेझेंट इमिडिएटली, तात्काळ लगेच ऍडजस्टंट टू ऑपरेटर जीनला नाही. आलं लक्षात. चलो. रेग्युलेटर जीन प्रोड्यूस द प्रोटीन. आता आपण बघितलंय की रेग्युलेटरी जीन हा एक प्रोटीन तयार करतो आणि तो प्रोटीन म्हणजे रिप्रेसर प्रोटीन आहे. आता जीन कधी प्रोटीन कसं तयार करतो माहिती आहे ना,
फर्स्ट ऑफ ऑल जीन नीड टू बी ट्रान्सक्राईब, जीनने ट्रान्सक्राईब व्हायचंय, mRNA तयार करायचंय, mRNAच ट्रान्सलेशन व्हायचंय अँड देन प्रोटीन तयार व्हायचंय. कधीच डायरेक्ट डीएनए प्रोटीन तयार करत नाही, लक्षात घेणे. रेग्युलेटर जीन आहे तो एक प्रोटीन तयार करतो, त्याचं नाव आहे रिप्रेसर प्रोटीन. ओके, रिप्रेसर बाइंड करतो जाऊन ऑपरेटर रिजनला अँड रिप्रेस स्टॉप करतो इट्स ऍक्शन, आणि त्याची ऍक्शन तो काय करतो बेटा, स्टॉप करतो. इट इज कॉल्ड रेग्युलेटर प्रोटीन. आता हेच वाक्य क्लिअरली बघू माय डिअर स्टुडंट. इथं आपल्याला सगळं आकृतीत छान दाखवतो. हे बघा, हा रेग्युलेटरी जीन आहे, त्याचं ट्रान्सक्रिप्शन झालं, यस. रिप्रेसर mRNA तयार झाला, mRNA अंडरगोज द ट्रान्सलेशन, झालं. इट प्रोड्यूस द रिप्रेसर प्रोटीन, यस. दिस रिप्रेसर प्रोटीन आर बाइंड और अटॅच्ड टू द ऑपरेटर रिजन, ऑपरेटर रिजनला बाइंड झाला आणि त्याची ऍक्टिव्हिटी जी आहे त्या ऑपरेटर रिजनची ती काय केलेली आहे, त्यानं ब्लॉक करून टाकलेली आहे त्या प्रोटीननं. लक्षात आलं असेल. चलो पुढे जाऊ मग आता आपण. त्यानंतर दुसरं आहे प्रमोटर जीन. आता रेग्युलेटरी जीन संपला की त्याच्या बाजूला कोण आहे, प्रमोटर जीन. आकृतीत पाहू ना एकदा आहे का. हे बघा, रेग्युलेटरी जीन संपला, त्याला इनहिबिटरी जीन सुद्धा म्हणतात, त्याच्या बाजूला प्रमोटर जीन आहे. आता बघू तो काय करतो प्रमोटर जीन. दिस जीन प्रेसिड द ऑपरेटर जीन, ऑपरेटर जीनच्या अगोदर आहे, ठीक आहे ना, बरोबर आहे. इट इज प्रेझेंट ऍडजेसंट टू द ऑपरेटर जीन, बरोबर आहे. ऑपरेटर जीनला एकदम सलग आहे, चिटकून. जसा रेग्युलेटरी जीनच्या नंतर प्रमोटर, प्रमोटरच्या नंतर ऑपरेटर होता, पण आता आपण चर्चा करतोय ऑपरेटरची आणि प्रमोटरची, म्हणजे दे आर लगत आहेत एकमेकांना. ओके, द प्रमोटर जीन marks the site at which the RNA polymerase enzyme bind. माय डिअर स्टुडंट, ह्यातली एमसीक्यू वगैरे तात्काळ आजच्या आज बघत चला. एमसीक्यू आपल्याला ज्या ज्या प्रकारचा अभ्यास करायचा आहे त्या एमसीक्यू ची तयारी आपण करून घेणं गरजेचं आहे. हे प्रमोटर जीन प्रोव्हाइड द साइट टू आरएनए पॉलिमरेज फॉर द बाइंडिंग, म्हणजे आरएनए पॉलिमरेज हा एक एन्झाईम आहे जो एमआरएनए साठी गरजेचा आहे. दॅट आरएनए पॉलिमरेज कॅन बाइंड टू द ऑपरेटर रिजन, ऑपरेटर रिजनला तो जाऊन बाइंड करत असतो. ठीक आहे बेटा. चलो आपण आता हे काही आकृतीत आहे का असं एकदा बघून येऊ. ठीक आहे, चलो. हे बघा, आरएनए पॉलिमरेज दिसतो बेटा, यस. दिस इज द येलो कलर्ड लाईन किंवा येलो कलर्ड रिजन रिप्रेझेंटेड दी प्रमोटर रिजन, and to that promoter region there is a RNA polymerase enzyme can bind. तो तिथं काय करू शकतो बेटा, तो बाइंड करू शकतो किंवा बाइंड करत आहे प्रमोटर. चलो ठीक आहे. मग when the operator gene is turned on, ज्यावेळेस मग ऑपरेटर रिजन टर्न होतो, आता त्याला ब्लॉक कुणी केलं, mRNA न तयार केलेल्या प्रोटीन, ज्याला रिप्रेसर प्रोटीन म्हणतो, जो रेग्युलेटरी जीन न तयार केला होता. पण तो स्विच ऑफ त्यावेळेस झाला, पण नंतर ज्यावेळेस तो स्विच ऑन होत असतो, द एन्झाईम मूव्ह ओव्हर द ऑपरेटर, ऑपरेटर वरून मूव्ह करतो तो एन्झाईम अँड ट्रान्सक्रिप्शन ऑफ द स्ट्रक्चरल जीन टेक्स प्लेस. आणि हे जे ट्रान्सक्रिप्शन आहे, म्हणजे एमआरएनए तयार करण्याची जी प्रोसेस आहे त्या जीनची, ती स्टार्ट होते. कळलंय ना आता. तुम्ही ऑपरेटरला ब्लॉक प्रोटीन न करा, तो ऑपरेटर स्विच ऑफ झाला, आणि लगेच जर ऑपरेटर स्विच ऑन झाला की लगेच त्या पुढच्या ZYA चं ट्रान्सक्रिप्शन होणार. प्रमोटर जीन बेस सिक्वेन्स डिटरमिन द विच स्टँड ऑफ द डीएनए इज अ टेम्पलेट. आता प्रमोटर जीनवर जे बेस सिक्वेन्स आहेत, प्रमोटर जीनवर जे बेस सिक्वेन्स आहेत, तेच बेस सिक्वेन्स किंवा तसेच तेच डिसाइड करतात की डीएनए टेम्पलेट कोणता असणार आहे. ठीक आहे, पुढे आता जायचंय ऑपरेटर जीन कडे. आकृतीत बघून येऊ ऑपरेटर. हे बघा, आपण छान एकदम चर्चा करतोय. पहिल्यांदा रेग्युलेटरी जीन बद्दल बोललो, नंतर प्रमोटर बद्दल बोललो, आता चाललो ऑपरेटर बद्दल. चला ऑपरेटर काय म्हणतो बघू. दिस प्रिसीड द स्ट्रक्चरल जीन, त्या स्ट्रक्चरल जीनच्या अगोदरचा भाग आहे. बघू आकृतीत. हो हो हो, हे इथं स्ट्रक्चरल जीन, त्याच्या अगोदर ऑपरेटर जीन. चलो ठीक आहे, आता काय बघू. त्यानंतर दिस कंट्रोल द फंक्शनिंग ऑफ स्ट्रक्चरल जीन. आता हा जो ऑपरेटर जीन आहे हा काय करतो, तर स्ट्रक्चरल जीनची जी फंक्शनिंग आहे तिला ऍडजस्ट करत असतो किंवा कंट्रोल करतो. इट लाईज ऍडजसंट
टू दी स्ट्रक्चरल जीन. बरोबर आहे, स्ट्रक्चरल जीनला एकदम ऍडजसंट म्हणजे लगतच आहे. व्हेन द ऑपरेटर जीन टर्न ऑन, ज्यावेळेस ऑपरेटर जीन टर्न ऑन होतो, आता टर्न ऑन त्याला कोण करतो? ऑपरेटर जीनला ब्लॉक कोण करतो माहितीये? रिप्रेसर प्रोटीन. पण टर्न कोण करतो? इंड्युसर करतो, लॅक्टोज. ओके. द स्ट्रक्चरल जीन प्रोड्यूस्ड mRNA, आणि मग स्ट्रक्चरल जीनचं ट्रान्सक्रिप्शन होतं, त्या ZYA चं ट्रान्सक्रिप्शन होतं आणि त्यांनी mRNA तयार करतात. हे बघा इथे mRNA दिसतोय माय डिअर स्टुडंट. इकडे वरच्या मध्ये तयार झालेला आहे का? वरच्या आकृतीमध्ये दाखवलेलं आहे की रिप्रेसर प्रोटीन कॅन ब्लॉक द ऑपरेटर रिजन ड्यू टू विच ZYA चं ब्लॉक झाल्यामुळे ट्रान्सक्रिप्शन होत नाही, mRNA तयार होत नाही. पण ज्या वेळेस तो रिप्रेसर प्रोटीन नसतो, रिप्रेसर प्रोटीनला कोण ब्रेकडाऊन करतं? तर लॅक्टोज ब्रेकडाऊन करतो, लॅक्टोज. पूर्वी होतं ग्लुकोजच फक्त, आता लॅक्टोज कसे ब्रेकडाऊन करतात बघा. निघा पुढे. त्यानंतर mRNA ऑपरेटर जो जीन आहे तो टर्न ऑफ होतो बाय तो कसा टर्न ऑफ होतो? तो बाय दी प्रोडक्ट ऑफ रिप्रेसर जीन. त्यामुळे तो रिप्रेसर जीन मुळे तो ब्लॉक होत असतो. आता निघालो पुढे. स्ट्रक्चरल जीन काय आहे? व्हेन द लॅक्टोज, स्ट्रक्चरल जीन ZYA इज ऍडेड टू ई कोलाय कल्चर. ई कोलाय कल्चर जिथं करत होतो ई कोलायला, त्यांना आम्ही खायला काय दिलं? आता लॅक्टोज, ग्लुकोजच्या ऐवजी लॅक्टोज दिला. स्ट्रक्चरल जीन ZYA कॅटालाइज करतात, प्रोड्यूस करतात mRNA, इन विच दे प्रोड्यूस द पॉलीपेप्टाइड ऑन द रायबोसोम. बरोबर आहे ना? किती छान. स्ट्रक्चरल जीनचं काय झालं? कॅटलायझेशन झालं, आणि कॅटलाइज होऊन काय तयार झालं? mRNA तयार झाला, आणि mRNA काय तयार केलं? पॉलीपेप्टाइड तयार केले. ओके. पॉलीपेप्टाइड फॉर्मड ऍक्ट ऍज अ एन्झाईम. मग पॉलीपेप्टाइड जे तयार झाले ते बी प्रोटीन आहेत, पण त्यांनी एन्झाईमचं काम केलं आणि त्यांना लॅक्टोजचं कॅटलाइज केलं, त्यांनी लॅक्टोजला. इन द सेल देर आर 3 स्ट्रक्चरल जीन इन द सिक्वेन्स. एक लॅक्टोज झेड, लॅक्टोज वाय, लॅक्टोज ए, ZYA. असे 3 जीन विद्यार्थ्यांनो आपल्याला दिसतात. ठीक आहे. त्यानंतर आता जाऊ थोडस पुढं. एन्झाईम प्रोड्यूस्ड इज, मग त्यांनी कोणकोणते एन्झाईम प्रोड्यूस केले? बीटा गॅलेक्टोसाइडेज तयार केला, बीटा गॅलेक्टोसाइड परमिएस तयार केला, आणि ट्रान्स ऍसिटाइलेज तयार केला. त्यांनी म्हणजे कुणा? आता इथं सांगा. लॅक्टोज झेडनं तयार केला बीटा गॅलेक्टोसाइडेज, लॅक्टोज वाय न तयार केला बीटा गॅलेक्टोसाइड परमिएस, आणि लॅक्टोज ए न तयार केला ट्रान्स ऍसिटाइलेज रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे. तिघांनी 3 तयार केले एन्झाईम्स. आता आहे पुढे जायचं आपल्याला इंड्युसर बद्दल चर्चा करायला. इंड्युसर काय आहे? ते इंड्युसर इज द नॉट पार्ट ऑफ कुणाचा? लॅकोपेरॉनचा तो पार्ट नाही. इट इज अ केमिकल. हो. प्रेझेंट इन द सायटोप्लाझम. येस, त्याला ॲलोलॅक्टोज असं सुद्धा म्हणतात. विच इनएक्टिवेट द रिप्रेसर. लक्षात घ्या मुलांना आणि मुलींनो, रिप्रेसर प्रोटीनला जर इनएक्टिवेट कोणी करू शकतं तर तो लॅक्टोज करू शकतो. लॅक्टोज इज द केमिकल प्रेझेंट इन द सायटोप्लाझम, म्हणून याला इंड्युसर म्हणतो. इंड्यूस करायला लागले ते ट्रान्सक्रिप्शनच्या प्रोसेसला. व्हेन लॅकोपेरॉन इज स्विच्ड ऑन, द इंड्युसर जॉईन विथ द रिप्रेसर. बघा, इंड्युसर जे आहेत म्हणजे लॅक्टोजच कुणासोबत जॉईन होतील? तर ते जॉईन होतील रिप्रेसर प्रोटीन सोबत. अँड प्रोटीन प्रिव्हेंटिंग द बाइंडिंग ऑफ द रिप्रेसर. आणि मग काय करतील? ते जे जॉईन झाल्यामुळे जे प्रोटीन प्रिव्हेंट करत होते ना रिप्रेसरला, रिप्रेसर म्हणजे ते जे काही प्रोटीनचं आपल्या त्या इंड्युसरचं बाइंड झालं की प्रिव्हेंट होतं रिप्रेसरचं ऑपरेटर रिजनला जाऊन अटॅच होणं. ऑपरेटर रिजनला जाऊन अटॅच कोण होत होता? हा रिप्रेसर प्रोटीन. आणि मग जे पुढचं ट्रान्सक्रिप्शन आहे ZYA ते होत नव्हतं. पण आता काय झालं माय डिअर स्टुडंट, की ह्यांनी काय केलं की त्या लॅक्टोजनं प्रोटीनला बाइंड करून टाकलं. त्या प्रोटीनला ऑपरेटरकडे पोहोचूच दिलं नाही. ऑपरेटरकडे पोहोचलं नसल्यामुळं ऑपरेटर स्विच ऑन झाला, आणि ऑन झाल्यानंतर जे पुढं ZYA चं ट्रान्सक्रिप्शन झालं, आणि त्यामुळेच मुलांना हे तयार सगळं झालं. ठीक आहे.
सो द ऑपरेटर जीन इज फ्री, आणि मग ऑपरेटर जीन आता इथं कसा झाला, फ्री झाला. आणि फ्री झाल्यानंतर मग पुढे नाऊ द एन्झाईम आरएनए पॉलिमरेज मूव्ह केला, तो प्रोमोटर कडून आला आणि स्ट्रक्चरल जीन पर्यंत तो आरएनए पॉलिमरेज आला, आणि त्यांना ऑपरेटर मधून सुद्धा येताना आला. आणि अशा पद्धतीनं मग त्या तिन्ही बी ZYA ट्रान्सक्रिप्शन झालं दिसून येतं. हा कन्सेप्ट पुन्हा आणि पुन्हा वाचा, बघा, आणि डेफिनेटली तुम्हाला समजेल. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. टिल देन, गुड बाय. गॉड ब्लेस यू ऑल.